नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी होणार आहे। महाराष्ट्र राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयासमोर ही सुनावणी पार पडणार आहे। 22 जानेवारीला ही सुनावणी होणार होती, मात्र ती होऊ शकली नाही। आज ही सुनावणी पार पडणार असून या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। यासोबतच सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एप्रिल मे महिना किंवा ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे। महाविकास आघाडीच्या राजवटीत मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली होती, मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर पुन्हा 4 सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली। त्यामुळे या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। राज्यात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित। 29 महापालिका, 32 जिल्हा परिषद, 244 नगरपालिका, 289 पंचायत समिती, 41 नगरपंचायत। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, मुंबई। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।